शिवसेनाचे नेत्री जे ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे ते सगळं येणार दिल्लीला. आम्ही बघणार, ऐकणार हे चर्चा पार्लमेंटमध्ये. आणि आता तुम्ही बघितलं तर पार्लमेंटमध्ये 13 ते 14% महिला आहे. म्हणजे तुम्ही नंबर्स बघितलं तर 74 to 82 to 84 ह्याच्या आधी महिलांना संधीच नाही भेटलं. आणि हे नारी शक्ती वंदनचं नंतर जेव्हा पार्लमेंटमध्ये 516 सीट्स, जेव्हा पार्लमेंटमध्ये 816 सीट्स, तिथे 273 सीट्सवरती महिला लढणार, जिंकणार आणि नेतृत्व करणार. मला वाटते की आम्ही प्रदेशच्या बघितलं तर आता 390 MLAs आहे पूर्ण देशमध्ये आणि ते संख्या पण 33% वरती जाईल. पंचायत राजचं बघितलं तर 14 लाख महिला आहे. त्यांनी जे काम केलं महिलांसाठी, हेल्थ केअर असो, एज्युकेशन असो, प्रेग्नन्सी असो, ते एक एक्झाम्पल आहे. आणि तेच एक्झाम्पल आम्हाला पाहिजे केंद्रामध्ये, प्रदेशमध्ये आणि पंचायत राजमध्ये. आम्ही धन्यवाद देते आमचे लाडके नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना, कारण त्यांनी आम्हाला हे संधी दिलं की आम्ही पण दिल्लीला जाऊ, ऐकू आणि भाग घेऊ हे नारी शक्ती वंदनला घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारी शक्ती वंदन करताय, सगळ्या महिलांना घेऊन दिल्लीला जाणार, पण अमरावतीच्या परतवाड्यामध्ये 180 महिलांचं लैंगिक शोषण होते, 360 व्हिडिओ त्याचे व्हायरल होते. या गोष्टींमध्ये महिलांना घेऊन तिथे जाऊन तडाखा द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? की 100% आम्ही दिल्लीमध्ये NCWची अध्यक्ष विजयाताई रहाटकरला पण भेटणार. आणि जे झालं अमरावतीमध्ये निंदाजनक आहे. कोण आहे हे मोहम्मद आणि कुठे आले हे 380 व्हिडिओज? कोण आहे हे मायनर्स ज्यांना त्यांना ताब्यात घेतलं, पुण्याला घेऊन चालले, दिल्लीला मुंबईला घेऊन चालले, त्यांच्या ब्लॅकमेलिंग करून व्हिडिओज घेतलं. बघा, हे आहे महायुतीचा नेतृत्वामध्ये न्याय नक्कीच भेटणार. अमरावती असो किंवा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली किंवा कोकण, तिथे महिलांना सुरक्षित ठेवायला हेच आहे लक्ष आमचे नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं. बघा, लोकांना भीती आहे आणि नक्की हे मोहम्मद म्हणून जे आहे आणि त्यांच्या सोबत जे 7 लोक होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांना शिक्षाची गरज आहे. हे महाराष्ट्र आहे जिथे आम्ही मातृशक्तीचा सन्मान करतात. हे महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच महिलांना संधी दिलं आणि त्यांना सुरक्षित ठेवलं. आणि हे आहे ते महाराष्ट्र जितकी लाडकी बहीण आहे तिथे एकनाथ शिंदे साहेब उभं आहे. तर अमरावतीमध्ये असो किंवा नाशिकमध्ये नक्कीच न्याय भेटतील आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करू. बघा, हे गप्पा नाही. 180 जे महिलांसोबत हे शोषण झालं त्यांना न्याय नक्कीच भेटणार. परंतु नारी शक्ती वंदन मध्ये आम्हाला ते आवाज देतील. आम्हाला डिसिजन मेकिंग, पॉलिसी मेकिंग मध्ये जे आम्हाला त्यांना ताब्यात घ्यायचं आहे त्यासाठी जे संघर्ष करायचं आहे ते राष्ट्रीय स्तरावरती करायचं आणि ते राष्ट्रावरती आम्ही करणार. केंद्राने सांगितलं की NCW पण विल टेक कॉग्निझन्स ऑफ व्हॉट हॅज हॅपन्ड इन अमरावती. अंजली दमानिया मॅडमचे सॉसेस काय आहे मला माहिती नाही, परंतु मला फक्त हे सांगायचं आहे की SIT चौकशी करते आणि करणार. आणि त्या परिप्रेक्ष्यामध्ये तुम्ही बघितलं तर लेट द फॅक्ट्स कम आउट इन द पब्लिक डोमेन. तुमच्याबद्दल मला जास्त टिप्पणी नाही करायचं आहे, पण तुमचे जे सॉसेस आहे ते पण उजागर करा. घरामध्ये 300 करोड 30 करोड हाऊसमध्ये कसं होतं? ड्रग्स प्रकरणात मोठ्या
आमचे नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दोनदा सांगितलं की ड्रग्जला घेऊन महाराष्ट्र सरकार आणि महायुतीचे नेतृत्व कटिबद्ध आहे आणि आम्ही बघणार नाही, चौकशी करणार नाही. आम्ही डायरेक्ट कोर्ट ऑफ लॉमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये जे हँडलर्स आहेत त्यांना आम्ही सजा देऊ. जे झालं गोरेगावमध्ये कोणाचं घरी असो किंवा क्लब, आता हे समजा की महायुती फक्त बघणार नाही. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. दिस इज अ कमिटमेंट फ्रॉम शिवसेना. एक महाविकास आघाडीचे डेव्हलपमेंट असेल, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदित्य ठाकरे होऊ शकतात, नेतृत्व तरुणांच्या हाती दिलं जाऊ शकतं. एक तरुण प्रयत्नामुळे आपण कशाकडे बघतो, आदित्यकडे जावं का नेतृत्व? बघा, उबाटा सेनानी जे निर्णय घेतलं ते त्यांना माहिती आहे की कशासाठी आणि कोणासाठी. आमच्या पक्षमध्ये एकदम क्लिअर आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच सांगितलं जे कार्यकर्ता काम करणार त्यांनाच पुढे जाऊन त्यांना संधी भेटणार आणि ते आहे आमचं विचारधारा. दुसरं पार्टीमध्ये कदाचित विचारधारा आहे सरनेमला घेऊन आम्ही पुढे जाऊ, त्यांच्या एक व्यक्तिगत रायमत असू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.